मध्ये तुम्ही म्हणतात ना टीचर कुठले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर ह्या प्रकारचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला नक्की येतील. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y इज इक्वल टू 19. याचा आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ काढायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तुम्हाला फक्त या बॉक्समध्ये व्हॅल्यूज फिल करायच्या आहे. पण त्यांनी काय दिलेलं आहे, टू फाइंड द व्हॅल्यू y ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि x ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. मग आपण काय करूया, x ची व्हॅल्यू 1 टाकूया. मग 4x + 5y इज इक्वल टू 19. इथे 4 × x, x ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, x ची व्हॅल्यू 1 दिलेली आहे. सो आपण या x च्या ऐवजी 1 व्हॅल्यू टाकूया. सो 4 × 1 = 4 + 5y इज इक्वल टू 19. इथे एक स्टेप त्यांनी स्किप केलेली, पण तुम्हाला मी समजावून सांगते. सो 4 × 1 = 4 + 5y इज इक्वल टू 19. मग इथे आपण काय करतो, संख्या एका बाजूला, अक्षर एका बाजूला. सो इकडे +4 आहे, इकडे जाताना -4 आपण करत असतो. आणि मग पुढची स्टेप त्यांनी दिलेली आहे. सो 5y इज इक्वल टू हा +4 आहे, इकडे जाताना काय करणार, -4 आपण करणार आहे. सो 19 - 4 किती येणार तुमचे 15. आणि हा जो 5 इकडे मल्टिप्लायला होता बघा, मी इथे परत तुम्हाला डिटेलमध्ये करून दाखवते. सो 5y इज इक्वल टू 15 आला. या दोघांमध्ये मल्टिप्लायचा साईन असतो. सो y इज इक्वल टू 15. हा इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे जाताना काय होणार आहे तुमचा, डिवाइड होणार आहे. सो इथे डिवाइडेड बाय 5. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15. सो अशा पद्धतीने y ची व्हॅल्यू आपली आली आहे 3.